दिन जो का नाही तर रडू दे म्हणे पोरले. सुनबाई घरच झाडत होती, म्हातारी वट्टावर बसेल होती. नातना आवाज ऐकेशी उठीन होणी जोईने दोरी आलावा लागली. मग गुच्चू आलावा पाहिजे ना दोईने दोरी, पण काय काय म्हातारीसले बी आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. हा ती 3च महिन्यानी पोर होती, पण आई म्हातारी ती दोरी आलाय जोईनी आणि ते 3 महिन्यान पोरले सांगे पडवो व तुला कोणीच राहिना नाही बाप पडवो व त्या बटा ऊस तोडाले निघ्या तो त्या नगरले कडी लाग गई व तू पडवो. सुनबाई म्हणे नुसती दोरी लावणीशे तरी एवढं गोमाल गोमाल कुमसाड कुमसाड म्हणता बा म्हणून का देखच म्हणे तुले. सुनबाईनं घर जाणं वै गे केरसोनी फेकी दिनी, केरसोनी फेकी आणि जो का माय पोरले काढीन दूध पाजाल बसणे. एवढी रडणारी पोरगी, एवढी चिडेल पोरगी आणि माय जर दूध पाजाल बसणे तर पोरगी दूध घेईन कर भाऊ. हा एवढी रडणारी पोरगी इथली चिडी जायचे आणि माय जर दूध पाजाल बसणे इथली चिडेलवर दूध पिन का पोर? अजिबात नाही. बरोबर आहे ना? त्या नाही म्हण राहणार तुला माने ओमरा माने, पण खरं आहे रे तुमनं बी खरं आहे. खरं आहे रे आप्पाने ते त्या सांगतील पुढे बसाना काम नाही बोया कीर्तनकार नीच राहतात जाम. खरं आहे रे भाऊ तुमनं. एवढी जोरात रडणारी पोरगी, पोरगी दूध घेत नाही. सुनबाई म्हणे आता आपला नंबर. पोरगी दूध पेत नाही. सुनबाई सांगे ती पोरले पेव बट असल ना कवणीत बोलती बुकी राहील ती म्हणे तू. सासू म्हणे आय आय माले मग तुलेच ना तू चांगलं बोलते तुला चांगलं ऐकायला भेटतं. तू कसाल केळा पाडत बसणे. काही काही म्हातारीसले बी आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. तेवढं बरं आहे आपण जळगाव मग कोणतीच बाई नाही अशी आड बोलणारी. बट तताना सांग राहिलो बहिणी सोन मला जेवण राहायचे अजून. हा आटेनं सांगेन कोण बरेल घर मग दाती घालली बट तताना सांगच बहिणी सोन मी तुम्ही बट्या बहिणी चांगल्या शेती. तुम्हाला सांगतो नातं टिकवायचं असेल ना प्रत्येक सुनबाईनं सासूला माय म्हणलं पाहिजे आणि प्रत्येक सासूबाईनं सुद्धा सुनबाईले अंडेरच म्हणान पाहिजे. घरनं वातावरण टिकी राहत. बरोबर आहे का नाही? हो. पण काय काय म्हाताऱ्या बोलते आडाव राहतीस बाबा माऊली बाबा. जर कधी सुनबाई आणि अंडोर जर कुठे बाजारले किंवा माहेरले जर ती सुनबाई जासोय ना आणि जर पोरगा सोडायला जासोय ना मोटरसायकलवर काही काही म्हाताऱ्या दकव भिकू ती कशी डाचत आणि बसणे दकव कशी मुसडत आणि बसले खुली राहिली काही. आणि लक्ष्मीपूजन करीचे जर जवाई अंडेरले सोडालीस ना म्हातारी वर का दाबावर पापडे टाकेना. जर दखिले ना रस्त्यावर जवाई अंड्याने गाडी राहिली बिकू गंकू दकव माय मन सोनचिडी काय मज्जानी राहिली. तुनी सोनचिडी दुसऱ्याने मजा ना मुसडानी मराल टाईमवर चहा भेटी तुला बाणटले. अपेक्षा काय ठेवता तुम्ही? आणि सुनबायांना पण सांगतो तुम्ही माहेर माही निघतीस ना बहिणी सोन भाऊ जायले 4-4 तास सांगते दकवईनी मन बापले काय नाही थंडी ना पाणी पाऊस आहे ना सकाळी मा चहा लागस मन बापले पहिले चहा उकाय देत जा बरं कब्बर. तुन बापले सकाळी मा चहा लागस आहे तू तुन भाऊ जायला सांग राही नी मग तुन नाही का तुनकडे ते ना अपेक्षा होई तू बी तीन बापले पहिले चहा पाच देत जाय असं. हा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मायबापांना तुमच्या भाऊजाईनं चांगलं सुखात ठेवलं पाहिजे तर इथं तुम्ही सासू सासऱ्यांना सुखात ठेवा. तुमच्या मायबापांना तुमची भाऊजाई सुखात ठेवेल. कारण जुना लोकांनी म्हणे शेजीन उसनवारी या ते लिहून या ते देऊ. बरोबर आहे ना? सुईन मांगे चुलान मांगे. हां तुम्ही जर आटे सासू सासऱ्यानं करत तुम्हाला मायबापनं बी तुमनी भाऊजाई करीन. पण आटे जर तुम्ही सासू सासऱ्याला गोमाल गोमाल करत तुमनी भाऊजाई तुम्हाला मायबापले कुमचाड कराशिवाय राहा नाही. न्याय येतो. म्हणून या गोष्टींना आता टिकवायला पाहिजे. पण आडगं बोला माय जात ना पहिला नंबरच बाबा. तेवढं बरं आहे तुम्हाकडनं बाईसले आडगं नाही बोलताय साकू. असं आहे का? खरंच नाही सो बिचाऱ्या बहिणी असले माया असले. माय मरणी मायसाठी रडायला पाहिजे ना. बऱ्याच बाया भाऊ जाईनास काटा काढतीस. हा एक म्हातारी पडेल होती प्रेत पडेल होतं सगळ्या पुरी बसण्यास आणि म्हातारीन साडे रडेत मनी सीता हो माय मनी सीता का जंगल न पाखरू वतना मनी माय मनी सीताले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना मनी माय. त्या भाऊजाया म्हणे घेणं नाही देणं नाही ऐन टाइमले उन्ही आड बुकी राहिली म्हणे. पण जी बहिणले रडताय तीच रडी जिल रडता उन्हाने तिला सईनच करणं शे. मग
बट्ट्या सैन करायला त्यात बिचाऱ्या भाऊजाया, पण दाखली आगाव होती. मन माया काटा काढणारी बाई. ताई म्हणे तुम्ही सारखा येईन काटा बरोबर काढलीच म्हणे. पुढे ही बसली ती दाखली भाऊजाई. मग ती रडस म्हणे सीता व माय म्हणे सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय. आणि आते तोंड चाडग्यापणा कराले गणाजी बट्टी ना म्हणे माय. ती ननीन म्हणे चांगलं रडती दादीन बशीन खाती कसाल किडा पाडत बटणी तू. हाडग बोला मा एक नंबर बाईस ना तर ना बाईस ना तुमना नाही बहिणी तुम्ही मस्त आहेत बट्या बाया चांगल्या आहेत. विठ्ठल 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 ऐका जोपर्यंत घरातलं वातावरण होतं तो जरा ठीक आहे. पण सगळे घरातली लोक चालली गेली. सुनबाई एकटीच होती. बसून बसून विचार करत होती माझा बापाचं काय चाललं असेल, माझा बाप काय करत असेल. बापाची आठवण येत होती. पोरगी घरात रडत होती. सुनबाई आल्याच्या नंतर सासूबाई आल्याच्या नंतर सुनबाईला विचारलं तेव्हा ती हकीकत सांगत होती माझ्या डोळ्याच्या पुढे फक्त माझा बापच फिरतोय. आत्या माझा बाप मला कधी दिसेल, माझ्या बापाची मला कधी भेट होते, माझ्या बापाचं कधी दर्शन होता. सासरमध्ये राहून सुद्धा बापाला भेटण्याची जी पोरीला ओढा तुकोबाराय सांगता देवा मी जर का देहूमध्ये गेलो, देहूमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा मला पंढरपूर दिसतंय की माझा बाप मला कधी भेटेल. जसं त्या सुनबाईला बापाला भेटण्याची ओढा सासरमध्ये राहून सुद्धा माहेर डोळ्याच्या पुढे येत आहे. अगदी माझी गत त्या पोरी सारखी आहे. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्याचा खरं तर कार्यक्रमाचा टायमिंग होता 9 ते 11, पण रवी किरण महाराज वसूल करले नाहीत म्हणे 8:45 सुरू कर देईन. तर कीर्तनाची वेळ असते माऊली बाबा 2 तास, पंचपदीपासून तर जय विठ्ठलपर्यंत. 8:45ची सुरुवात झालेली म्हणजे 11:15 पर्यंत तुमचे 2 तास भरले होते.
आता किती वाजले? किती? म्हणजे अर्धा तास कीर्तनवाडी घ्या आपलं, बरोबर आहे ना? अर्धा तास वाढणार का नाही? आवरू ना मग आते. हां नाही, थोडी तब्येत खराब आहे म्हणे, जाऊ द्या असं रोज ना कीर्तने 2-2 कीर्तने होतात अष्टमी असल्यामुळे. जाऊ द्या आज ना दिन अर्धा तास गणोय घ्या जास्त आखो कितलं बोलू 10 मिनटं आखो बोलू तरी बी बोलू असं. म्हणजे तुमनं म्हणणं असं आहे तू मरी का जात नाही पण सांगू. म्हणजे लोकसले विजू बाबा काय घेणं देणार नाही. तुम्ही दाढी काशील घेणार मन बिडी चेटाळली होती काय का असे ना राव. तुमच्या परिसरात एवढं चांगलं परिवर्तन आहे की समाज जमायला लागला कीर्तनाला, आणि ते बघून खरंच मला स्वाभिमान वाटतोय तुमच्या परिसराचा. जे माझे तरुण भाऊ तमाशाकडे जाणारे होते ते कीर्तनाकडे वळले माऊली बाबा आणि कीर्तनाला यायला लागले. खरं तर मला आत्ता खरंच माझ्या हिंदू तरुणांचा स्वाभिमान वाटतोय की ते कीर्तनाला येत आहेत. धन्य माता पिता तयाचे. आणि जर तुम्हाला कीर्तन ऐकायची जर इच्छा निर्माण होत असेल तर तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा ज्या मायबापानं तुम्हाला संस्कार दिले, तुम्हाला जन्माला घातलं, त्यांची खूप पवित्र आहे म्हणून तुमच्या मनात चांगले विचार आहे. कारण शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. मायबापांचे संस्कार चांगले असले तेच इथपर्यंत येतात, बरोबर आहे का नाही? नाही ते बाकी ना बोलतात